हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण पाहूया रोटेशनल मोशन. तर रोटेशनल मोशन म्हणजे काय? तर याआधी आपण सर्क्युलर मोशन समजलेलं आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? व्हेन बॉडी मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, दॅट मोशन इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. तर रोटेशनल मोशन म्हणजे जेव्हा आपण इथे पाहिलं तर या बॉडीवरचा पार्टिकल, एक तुम्ही पार्टिकल जर कन्सिडर केले, हा फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल, तुम्ही जर पाहिलं तर हा वाला पार्टिकल पण काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय बॉडी सोबत. हा पण पार्टिकल काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. हा पण पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि यांचे जे सर्क्युलर पाथ आहेत, या सर्क्युलर पाथचे जे काही सेंटर आहेत, हे सेंटर काय आहेत? सेंटर एका पर्टिक्युलर लाईनच्या अलॉंग आहेत आणि या लाईनच्या अलॉंग हे काय करतायत? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत आणि यालाच म्हणतो आपण रोटेशनल मोशन. तर काय असतं रोटेशनल मोशन? अ बॉडी परफॉर्म अ प्युअर रोटेशनल मोशन इफ each particle of a body move in a circle and the center of all circle lies on a straight line called as the axis of rotation. ओके, ही जी काही रेड कलरची लाईन आहे ज्याच्यावर पूर्ण या सर्कल्सचे सेंटर लाय करतात, याला काय म्हणतो आपण? ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय म्हणतो आपण त्याला? ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि या मोशनला काय म्हणतो आपण? रोटेशनल मोशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं मुवमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. सो व्हॉट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया? आता बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? जर आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे, आपल्यासमोर दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. एक आहे ब्लॉक ऑफ मास 10 kg आणि दुसरा ब्लॉक आहे ज्याचं मास किती आहे? ज्याचं मास आहे 50 kg. आता जर तुम्हाला सांगितलं याला पुढे ढकलत नाहीचं, याला पण पुढे ढकलायचं आहे, तर जेव्हा हे दोन्ही पण रेस्टला असतील तर पुढे ढकलणं इझी कोणाला? इझी या 10 kg ब्लॉकला. ठीक आहे, बरोबर आहे. सो 10 kg ब्लॉकला ढकलणं पुढे इझी, म्हणून आपण काय म्हणतोय की या बॉडीचा इनर्शिया काय आहे? इनर्शिया लेस इनर्शिया. बट या बॉडीला पुढे ढकलणं फार अवघड, म्हणजे 10 kg ब्लॉक पेक्षा तर अवघड आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण? याचा इनर्शिया जास्त आहे. म्हणजेच थांबलेल्या बॉडीला मूव्ह करणं किंवा मूव्ह करताना बॉडीला थांबवणं ज्याला इझी, त्याला म्हणतो आपण त्याचा इनर्शिया कमी आहे. आणि ज्या बॉडीला थांबवणं किंवा त्याला मोशन मध्ये आणणं फार हार्ड आहे, त्याचा म्हणतो आपण इनर्शिया खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, जर समोरून ट्रक येत असेल तर त्याला थांबवणं खूप मुश्किल. ओके. आणि जर समोरून सायकल येत असेल तर त्याला थांबवणं इझी. म्हणून आपण काय म्हणतोय की ज्या बॉडीचा इनर्शिया, ज्याचा मास कमी आहे त्याचा इनर्शिया कमी, ज्याचा मास जास्त त्याचा इनर्शिया जास्त. तसंच काही दोन गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, आता एक रॉड आहे तुम्हाला किंवा काहीतरी आहे, व्हील आहे, सायकलचा व्हील फिरवणं इझी. ओके, सायकलचा व्हील तुम्ही व्यवस्थित फिरू शकता त्याच्या ऍक्सिसच्या भोवती. बट तिथे जर म्हटलं ट्रॅक्टरचं व्हील आहे तर ट्रॅक्टरचं व्हील फिरवणं थोडंसं हार्ड. ओके, यालाच म्हणतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया. ज्या प्रॉपर्टीमुळे आपल्याला काही गोष्टी फिरवणं हार्ड वाटते आणि काही गोष्टी फिरवणं इझी वाटतं, तर यालाच काय म्हणतो आपण? मुवमेंट ऑफ इनर्शिया, याच प्रॉपर्टीला. तर काय असतं मग मुवमेंट ऑफ इनर्शिया? बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो की व्हॉट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्स सांगायचंय. तर यामध्ये जर म्हटलं तर काय असतं मुवमेंट ऑफ इनर्शिया? द inertia of a rotational motion is called as a moment of inertia. Okay, inertia of rotational motion is called as a moment of inertia. कशाने डिनोट करतो आपण याला? इट इज डिनोटेड बाय I. सेकंड पॉइंट, moment of inertia is the property of an object by virtue of which it opposes any change in its state of rotation about the axis. ओके, म्हणजेच काय? एखादी बॉडी त्याच्या रोटेशनला अपोज करते, म्हणजे रोटेट करणारी बॉडी थांबवणं किंवा थांबलेली बॉडी रोटेट करणं याला अपोज करते, त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. जसं ज्या बॉडीचा इनर्शिया जास्त त्याला एकतर रोटेट करणं अवघड किंवा रोटेट करत असेल तर त्याला थांबवणं अवघड. ओके, आणि ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी त्याला आपण इझिली रोटेटही करू शकतो आणि रोटेट करत असेल तर इझिली त्याला थांबवू पण शकतो. ठीक आहे. सो आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा इक्वेशन काय आहे? सो मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण जर पाहिलं, लेटेस्ट टेक अ बॉडी. ओके, एक बॉडी घेतली आपण जिथे काय पार्टिकल कन्सिडर केले आपण. M1 किती डिस्टन्सवर आहे? R1 डिस्टन्स, M2
r2 डिस्टन्स, m3 rt डिस्टन्स. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अप टू सो ऑन. याला जर आपण समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर समेशनच्या फॉर्ममध्ये काय येईल? समेशन ऑफ i इज इक्वल्स टू 1 टू n mi ri स्क्वेअर. ठीक आहे. सो एक्झाममध्ये क्वेश्चन आलं तर या पॉईंट वाईज तुम्ही लिहू शकता. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट a given axis is equal to sum of products of masses of its constituent particles and the square of irrespective distances from the axis of rotation. ठीक है. So this is about moment of inertia. Inertia of a body depends on the position of axis of rotation, then orientation of axis of rotation, shape and size of the body and the distribution of mass of the body about the axis of rotation. ओके. कुठेतरी MCQ ला हा क्वेश्चन यापैकी विचारू शकतात. त्याच्यामुळे या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे? एकतर पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, शेप अँड साइज ऑफ अ बॉडी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ अ बॉडी अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला इक्वेशन काढायचे, दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. ओके. आता कायनेटिक एनर्जी काढायचं झालं तर कायनेटिक एनर्जी कशी काढणार? बघा लक्ष इकडे, की परत आपल्याला कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी परत तोच फॉर्म्युला. काय? DADC. ओके. D फॉर डायग्राम, A फॉर ॲझम्पशन, D फॉर डेरिवेशन अँड C फॉर कन्क्लुजन. ठीक आहे. सो इथं जर म्हटलं तर तुम्ही डायग्राम काढलेली आहे. डायग्राम मध्ये काय दाखवलं आपण? एक बॉडी घेतली. या बॉडीचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय? m1, m2, m3 अप टू mn, अँड दिस बॉडी इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ठीक आहे. आता नेक्स्ट येतं ॲझम्पशन. ओके. ॲझम्पशन काय काय करणार? ॲझम्पशन मध्ये जर म्हटलं तर जे काय दिसतं ते सर्व तुम्ही पुढे एक्सप्लेन करा, म्हणजे सांगा तुमच्या वर्ड्समध्ये. काय म्हणता येईल इथे? कन्सिडर अ रिजिड बॉडी rotating about axis with angular velocity omega. त्यानंतर let the body be made up of many small particles of masses m1, m2, m3 up to mn. Then each particle is at distance r1, r2, r3 up to so on from the axis of rotation. ठीक आहे. हे झाले आपले assumption. सो आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तर प्रूव्ह करण्यासाठी लेट्स टेक कायनेटिक एनर्जी ऑफ m1. काय येईल कायनेटिक एनर्जी ऑफ m1? सो कायनेटिक एनर्जी ऑफ m1 इज 1/2 m1 v1 स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ m2 is equals to 1/2 m2 v2 square. Then kinetic energy of m3 particle is equals to 1/2 m3 v3 square. ठीक है. up to kinetic energy of mn is equals to 1/2 mn vn square. ठीक आहे. सो या सर्वांची कायनेटिक एनर्जी आपण लिहून घेतली प्रत्येक पार्टिकलची. त्यानंतर वी नो दॅट आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, v इज इक्वल्स टू r ओमेगा. ओके. व्हॉट इज v? v इज अ लिनियर वेलोसिटी, r इज अ रेडियस ऑफ अ सर्कल अँड ओमेगा इज अ अँग्युलर वेलोसिटी. ओके. या रिलेशननी जर म्हटलं तर वी नो दॅट v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा, v2 is equals to r2 omega, v3 is equals to r3 omega up to vn is equals to rn omega. ओके. कारण कधी लक्षात ठेवा, जेव्हा बॉडी रोटेट करते तेव्हा प्रत्येक पार्टिकलसाठी ओमेगा, अल्फा,
थीटा हे सर्वांसाठी कसे असतात सेम, म्हणजे अँग्युलर जेवढ्या क्वांटिटीज आहेत या सगळ्या कशा असतात सेम असतात. ठीक आहे. सो या क्वांटिटी, आणि जर म्हटलं तर काय येईल आता, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग body is equals to kinetic energy of first particle is 1/2 m1 v1 square plus kinetic energy of second particle m2 v2 square plus kinetic energy of third particle m3 v3 square up to 1/2 mn vn स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्या v1 v2 v3 च्या सर्वांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. त्या व्हॅल्यू यांच्यामध्ये पुट करा. व्हॅल्यू जर पुट केलं तर काय मिळालं, 1/2 m1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ v1? v1 इज r1 ओमेगा प्लस 1/2 m2 r2 ओमेगा प्लस 1/2 m3 r3 ओमेगा होल स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 1/2 mn rn ओमेगा होल स्क्वेअर. ओके. मध्ये जर स्क्वेअर केला तर काय मिळालं, 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 r2 स्क्वेअर m2 ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता या सर्वांमधून काय करा, या सर्वांमधून आपण कॉमन घेऊ शकतो ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. इकडे ब्रॅकेटमध्ये काय राहील, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 square up to so on, that is mn rn square. ठीक आहे. आता याला जर समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर काय येईल, सो ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय 2, इट इज समेशन फ्रॉम I इज इक्वल्स टू 1 टू n, दिस इज mi ri स्क्वेअर. आणि हे इक्वेशन कशाचं आहे, सो summation of mi ri square is equals to I. ओके. मग याने जर रिप्लेस केल्याच्या नंतर काय मिळेल, रिप्लेस केलं तर आपल्याला मिळेल की तो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू, सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल्स टू I ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आणि हेच इक्वेशन आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं.